नांदेडच्या मुदखेडमध्ये ईव्हीएम विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम सुरू आहे। लोकशाही वाचवण्यासाठी मतपत्रिकेची मागणी काँग्रेसकडून केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर काँग्रेसकडून ईव्हीएम विरोधामध्ये संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जातोय। ज्या पद्धतीचा निर्णय लागलेला आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये, त्यामध्ये नांदेड असेल किंवा मराठवाड्यामध्ये जिथं लोकसभेला चांगलं यश महाविकास आघाडीला आलेलं होतं, काँग्रेसला आलेलं होतं, पण विधानसभेला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार निवडून आले आहेत। त्यामुळे संशय व्यक्त करत नांदेडच्या मुदखेडमध्ये ईव्हीएम विरोधामध्ये काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। लोकांकडून स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत। ज्यांचा ईव्हीएमला विरोध आहे त्यांच्या लोकशाही वाचवण्यासाठी मतपत्रिकेची मागणी या ठिकाणी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे आता काँग्रेसच्या या ईव्हीएम विरोधामध्ये स्वाक्षरी मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागेल। महायुतीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त ईव्हीएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं आहे। ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। नांदेडच्या मुदखेडमधली दृश्य आहेत। या ठिकाणी ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देऊन काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम ईव्हीएम विरोधामध्ये सुरू केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।